11 वर्षांनंतर डॉक्टर दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणी 2 आरोपींना दोषी ठरवण्यात आले तर तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। या प्रकरणात सुरुवातीपासून ज्यांनी सगळं या ठिकाणी कोर्टात वकील जे होते ते अभय नेवगी सर सध्या आपल्या सोबत आहेत। सर, आज जो निकाल आलेला आहे 11 वर्षांनंतर, निकाल पाहून ऐकून काय वाटतात? खरंच न्याय मिळालाय? संपूर्ण न्याय नाही मिळालेला, कारण की कॉन्स्पिरेटर म्हणजे एक तर डॉक्टर तावडे सुटलेत, पुनाळेकर ठीक आहे, त्यांच्या विरुद्ध असा काही खास एव्हिडन्स मला वाटत नाही होता, पण तो भावे आहे त्याच्या विरुद्ध खूप एव्हिडन्स होता। त्याने रेकी केली असा आरोप होता, पण या रेकी करून सुद्धा तो सुटला। हे 2 शूटर ना शिक्षा झाली ही चांगली गोष्ट आहे, पण तावडे आणखीन भावे या दोघांना पण शिक्षा व्हायला पाहिजे होती। त्याच्यासाठी अपिलात जाऊ आम्ही। सर, पुढं म्हणजे तयारी केली आहे आपण वरच्या कोर्टात जाण्याची? कारण आता जर आपण बघितलं तर डॉक्टर दाभोलकरांच्या कुटुंबियांनी तशी प्रतिक्रिया देखील दिलेली आहे की आम्ही वरच्या कोर्टात जाणार आहोत, आम्ही समाधानी नाही। बरोबर आहे ना, कारण की कुटुंब म्हणून किंवा मी वकील म्हणून सुद्धा माझा रोल, मी जरी सगळ्या कोर्टामध्ये वकील म्हणून काम करत होतो तरी सुद्धा पर्सनल इन्व्हॉल्वमेंट होतीच ना। दिवसा ढवळ्या लोक गोळ्या घालतात पुण्यासारख्या शहरात, आणि त्यांना फक्त गोळ्या घालणाऱ्यांना शिक्षा होते, त्याच्या मागचे सूत्रधार समोर येत नाहीत। याच्यापेक्षा आणखीन काय लोकशाहीमध्ये ट्रॅजेडी असते? आणि हे मारलं डॉक्टर दाभोळकर कोण आहेत? साधे म्हणजे एक विचारवंत, आपले विचार समाजाच्या हिताकरता मांडत होते। असं काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे ज्यांनी काहीतरी कोणाच्या तरी खूपच मोठ्या भावनांवरती काहीतरी केलंय वगैरे असं काहीच नाही। सकाळी फिरायला जाताना जर का गोळ्या घालून मारायला लागले तर उद्या कोण विचारवंत आपले विचार मांडणार आहे? सर, जर आपण बघितलं तर फक्त 2 आरोपींना या ठिकाणी दोषी ठरवण्यात आलेलं आहे। जर आपण तिथं पाहिलं तर तपास यंत्रणांचं हे अपयश आहे असं म्हणावं? हे तपास यंत्रणांचं अपयश आहे, यात काही वादच नाही। कारण की हा तपास खरं बघा की सीबीआयकडे तपास हायकोर्टाने दिला, त्यानंतर जेव्हा कॉम्रेड पानसरेंचा खून झाला तेव्हा मी हायकोर्टात गेलो, तेव्हा 1 वर्ष होऊन गेलं होतं की हा तपास हायकोर्टाने सीबीआयकडे दिलाय। 1 वर्ष काहीतरी 1 महिना वगैरे असेल, त्यानंतर कळलं की सीबीआयने एकही पाऊल पुढे उचललेलं नाही आहे। का तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी त्यांना जे ऑफिसर्स पाहिजे होते ते ऑफिसर्स दिलेले नव्हते। मग हायकोर्टामध्ये आम्ही गेल्यानंतर मग महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी ऑफिसर्स दिले। हे 1 वर्ष सीबीआय काहीच केलं नाही। सर, दुसरीकडे जर आपण जो निकाल बघितला, जर या तिघांना म्हणजे पुराव्या अभावी कदाचित त्यांना त्यांची मुक्तता, निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे, याचा परिणाम इतर ते 2 आत्ता जे आरोपी त्यांना ठरवण्यात आलेला आहे त्यांच्यावर होऊ शकतो का? ते देखील वरच्या न्यायालयात जाऊन दाद मागू शकतात का? तो त्यांचा अधिकार आहे, ते मागतील दाद, त्यांना तो अधिकार आहे, ते म्हणू शकतात की आम्ही निर्दोष आहोत आणि आम्ही ते अपील दाखल करू शकतात, अपील अगेन्स्ट कन्व्हिक्शन। मग सर, म्हणजे आत्ता जो निकाल लागलाय तो खरंच म्हणजे योग्य आहे, योग्य लोकांना शिक्षा मिळाली असं म्हणायचं का? काय याला वादातीतपणे हे 2 शूटर्स होते हे कोर्टासमोर आलेलं आहे, म्हणजे त्याच्याबद्दल काही वाद नाही। प्रश्न फक्त एकच होता की तावडेंसारखा कॉन्स्पिरेटर ला शिक्षा मिळण्यामध्ये सीबीआय सारखी यंत्रणा अपुरी पडली। आणि तो भावेला सुद्धा खरा पुरावा होता असं वाटतंय, पण आता जेव्हा निकाल हातामध्ये संपूर्ण येईल त्याचं वाचन केलं की कल्पना येईल की कुठल्या ग्राउंड्सवरती आपल्याला पुढे जाता येईल। सर, असं म्हणता येईल, हे तुम्ही म्हणताय जसं हे शूटर होते, म्हणजे ह्याच्या मागचे जे मुख्य सूत्रधार होते, संपूर्ण ज्यांनी हा कट रचला, त्याच्यापर्यंत पोलीस किंबहुना तपास यंत्रणा पोचूच शकले नाही, हे मोठं अपयश आहे। हे खूपच मोठं अपयश आहे। म्हणून तर मी पानसरे मॅटरमध्ये एटीएसकडे तपास द्या म्हणून हायकोर्टात मागणी केली आणि हायकोर्टाने तो तपास एटीएसकडे दिलेला आहे। कारण की याच्या मागचे सूत्रधार कुठे मिळाले आहेत? त्या पनवेलच्या आश्रमामध्ये ड्रग्ज सापडली आहेत, त्या केसचा काही फॉलोअप होत नाही आहे। त्यामुळे याचे सूत्रधार जोपर्यंत मिळत नाहीत, आता मी तुम्हाला सांगितलं ना की या नालासोपारा केसमध्ये जे काही
की जे काही हत्यारं सापडली ती त्याची संख्या, त्यांना दिलेलं ट्रेनिंग हे बघितलं तर हे काही नुसता तावडेच सूत्रधार आहे असं वाटत नाही. आणखीन कोणतरी त्याच्या मागे असायलाच पाहिजे. 11 वर्षानंतर सुद्धा तपास यंत्रणा तिथपर्यंत पोहोचू शकलेले नाही, म्हणजे कुठं कमी पडलो? सॉरी, एक साधी गोष्ट काय आहे, तपास यंत्रणा हे गुन्हे 5 गुन्हे एकमेकाशी जोडलेले आहेत. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश आणि नालासोपारा. या सगळ्या इन्व्हेस्टिगेशन निरनिराळ्या एजन्सीकडे गेल्यात. म्हणजे दाभोळकर CBIकडे, पानसरे SITकडे, गौरी लंकेश SIT कर्नाटका, कलबुर्गी धारवाड पोलीस, आणखीन नालासोपारा महाराष्ट्र ATS. अशा 5 संस्था आहेत. या 5 संस्थांनी 5ही केसेसच्या चार्जशीट्स वाचून त्या चार्जशीटमध्ये इतका तपशील आहे, त्याची एकमेकाशी सांगड घालून ज्या रीतीनं बघायला पाहिजे होतं त्या रीतीनं झालेलं नाही आहे. सर, शेवटचा प्रश्न विचारतो. अमित दाभोलकर असतील किंवा मुक्ता दाभोलकर असतील, या दोघांनीही आत्ताच माध्यमांशी बोलताना सांगितलं की आम्ही समाधानी नाही आहोत, आम्ही वरच्या कोर्टात धाव घेणार आहोत. वरच्या कोर्टामध्ये यात काही समाधानकारक होऊ शकतं, याच्यामध्ये पुढं काही अजून होऊ शकतं असं वाटतं जर आपण ताकदीने मांडलं त्या ठिकाणी? होईल ना, का नाही होणार आहे. वरच्या बघा की आत्तापर्यंत न्यायालयाच्या विश्वासावरतीच तरी लढाई चालली. 11 वर्ष हायकोर्टाने त्याच्यामध्ये जवळजवळ 50 वेळा हिअरिंग घेतलं आहे. हायकोर्टाच्या ऑर्डर्सची पानं जवळजवळ 200च्या घरात आहेत आणि एकेका वेळेला 1-1 तास हिअरिंग झालं आहे. हायकोर्टाने CBIचे हेड, महाराष्ट्राचे होम डिपार्टमेंटचे सेक्रेटरी यापासून सगळ्यांना कोर्टात हजर करायला लावलं होतं. त्यामुळे या सगळ्याचा परिणाम होऊन हा निकाल लागलेला आहे. त्यामुळे कोर्टामध्ये निकाल हा आपल्याकडे, खरं ही चांगली केस आहे की या 2 लोकांना शिक्षा झाली, हा सुद्धा न्यायव्यवस्थेवरती विश्वास बसणारी गोष्ट आहे. शेवटी समाधानी नाही आहात तुम्ही? या समाधानी म्हणजे बघा, शूटर सापडले, पण त्यांच्या मागचा करता कोण आहे तो यायला पाहिजे ना. जर आपण बघितलं तर ज्यांनी सुरुवातीपासून हे संपूर्ण केस कोर्टात उभी केली ते वकील साहेबांचं हे मत होतं. मात्र यामागचं जे करविता आहेत, अर्थात जे सूत्रधार आहेत, ज्यांनी हे संपूर्ण कट रचला, त्याच्यापर्यंत अजून देखील आपण पोहोचू शकलेलो नाही. जरी या दोन्ही आरोपींना या ठिकाणी दोषी कोर्टाने केलेलं असलं तरी अजून सुद्धा यामध्ये बरेच लोक आहेत आणि त्यामुळं आम्ही वरच्या कोर्टात धाव घेऊ आणि आता आम्हाला तिथं न्याय मिळेल अशी अपेक्षा. कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.